नमस्कार. जिवलग ही जिवलगांची जी ग्रुपवरची मैत्री आहे, त्यांच्यासमोर मला माझे विचार मांडायला सौ रंजनाताई पाटील यांनी जे निमंत्रित केलं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जिवलग हे माझ्यासमोर जे बसलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो. आता माझ्यासमोर जे जॉईन झालेले मित्र आहेत किंवा भगिनी आहेत, ते वेगवेगळ्या स्तरातून आलेले आहेत, वेगवेगळ्या स्तरावरचे आहेत, भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत. शैक्षणिकदृष्ट्या ते भिन्न भिन्न आहेत, मानसिकदृष्ट्या भिन्न आहेत, कौटुंबिकदृष्ट्या भिन्न आहेत, आर्थिकदृष्ट्या भिन्न आहेत, वैचारिकदृष्ट्या भिन्न आहेत. देव आहे, देव नाही या दृष्टीनेही भिन्न आहेत. आरोग्यदृष्ट्या देखील भिन्न आहेत. या भिन्नतेमध्ये अनेक पैलू असू शकतात, पण या भिन्नतेतही एक संपन्नता आहे. वयाच्या पायऱ्या चढत चढत आपण आता एका वरच्या पायरीवर येऊन पोहोचलेलो आहोत. वृद्धत्व खरं म्हणजे वृद्धांना अनेक नावांनी संबोधलं जातं. वयोवृद्ध, म्हातारे, बुड्ढे, यंग ओल्ड, ज्येष्ठ नागरिक, बुजुर्ग वगैरे. बुजुर्ग तर पारशी शब्द आहे, याचा अर्थ महात्मा असा पण एक आहे. आपण सर्व महात्मे आहोत, ईश्वराचे अंश आहोत माझ्यासमोर बसलेले. आणि वृद्ध किंवा वृद्धी म्हणजे वाढणे अशा अर्थाने आपण खूप दृष्ट्या वाढत आलेलो आहोत. म्हणजे आपण अनुभवांची वृद्धी मिळवलेली आहे. आपण चिंतनशीलता जी आहे त्याची वृद्धी आपल्याजवळ झालेली आहे. पक्व विचारांची वृद्धी आपल्याजवळ झालेली आहे. सामंजस्य याची वृद्धी आपल्याजवळ झालेली आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे त्याची वृद्धी आपल्याजवळ झालेली आहे. मग इतके संपन्न असताना आपण वृद्ध म्हणतो, तर खऱ्या अर्थाने वृद्धी झालेले वृद्ध. अनेक गोष्टींची वृद्धी आपल्याजवळ झालेली आहे. म्हणून एका अर्थाने आपण विभिन्न असलो तरी संपन्न नक्की आहोत, श्रीमंत आहोत. पण तरीही आयुष्य व्यतीत करताना आपण पूर्ण समाधानी आहोत का, असा प्रश्न पडतो. मग लक्षात येतं की आपल्याजवळ काही काळजी आहे, काही चिंता आहेत. त्यामुळे प्रत्येकाची समाजधर्माची मानसवृत्ती देखील वेगवेगळी आहे, बैठक वेगवेगळी आहे. आता कुणी भूतकाळात रमतं, भूतकाळाच्या आठवणी काढून रमतं. कुणी वर्तमान काळात मौज मजा करणारे असतात, तर कुणी भविष्याच्या चिंतेने ग्रासित असतात. या पद्धतीने जीवन व्यतीत करताना ही काळजी, मन अस्वस्थता किंवा चिंता आपल्याला जी ग्रासत असते त्याची वेगवेगळी कारणं आहेत. ही कारणं जर आपण बघितली थोडीफार, तर ती खरं म्हणजे आपल्याला माहिती आहेत. केवळ आपण गप्पा मारायच्या या दृष्टिकोनातून मी विचार मांडतो आहोत. ही कारणं सगळ्यांना माहिती आहेत. उदाहरणार्थ बघा, मनावर ताणतणाव हे पहिलं कारण आहे. ताणतणाव हे आर्थिक स्वरूपाचे, कौटुंबिक स्वरूपाचे, सामाजिक स्वरूपाचे अनेक प्रकारचे ताणतणाव आपल्या मनावर असतात. त्याचबरोबर मरणाचं भय असतं, मरणाची भीती असते. आता मरणाची भीती का असते, तर कर्म
सिद्धांत जर मांडला, कर्मसिद्धांत जर मांडला, तर मागच्या जन्मातली जी मृत्यूची अवस्था झालेली आहे किंवा मृत्यू जो झालेला आहे तो भयानक स्वरूपाचा समजा झालेला असेल किंवा त्रासदायक झालेला असेल, तर या जन्मात देखील मरणाची भीतीही वाटते. अर्थात आपण दीर्घायुष्य असावं ही आपली नैसर्गिक भावना आहे, पण भीती मात्र असते. निरनिराळ्या आजारांचा त्रास असतो. BP असेल, शुगर असेल, हार्टचा त्रास असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, असे निरनिराळे आजार जे आहेत, हे निरनिराळे आजार आपल्याला त्रास देत असतात. त्यामुळे मनस्थिती जी आहे ती बिघडत असते. पैशाची चिंता असते. ज्यांच्याजवळ जास्त आहे त्याचं करायचं काय याची चिंता असते, आणि ज्याच्याजवळ कमी आहे त्यांना पुढचं कसं होईल याबद्दल चिंता असते. प्रॉपर्टीची काळजी असते, या प्रॉपर्टी जमवलेली असते त्याची पण चिंता काळजी असते. कौटुंबिक मतभेद असतात. हे मतभेद कधी मुलांशी झालेले असतात, सासूचे सुनेशी झालेले असतात. अशा तऱ्हेचे मतभेद हे कुटुंबात असतात, त्यामुळे काळजी वाटते. इतकंच नाही तर आपला मान राखला जात नाही. मी मोठा असूनही माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं, अशाही भावना निर्माण होऊ शकतात. त्याप्रमाणे मनासारखं होत नाही, माझ्या मनासारखं होत नाही म्हणून चिडचिड होते, कदाचित राग येतो, उदासीपणा निर्माण होऊ शकतो. आजवरचं मी प्रमुख होतो किंवा प्रमुख होत्या त्यांना एक धक्का पोहोचतो एक प्रकारे, कारण हातातून काहीतरी सुटत चाललंय अशी भावना निर्माण होते. पण ती वेळच्या वेळेशी सोडली तर मग तशी भावना निर्माण होणार नाही. आता हे सगळे आपले काळजीचे जी कारणं आहेत, खरं म्हणजे ते आपले सांगाती आहेत, आपले मित्र आहेत. ह्या मित्रांच्यामुळे मग उदासी भाव जर निर्माण झाला, काळजी जर निर्माण झाली किंवा तटस्थतेचा भाव निर्माण झाला, तर हे आपले मित्र जे आहेत त्या मित्रांना आपण सांभाळायला पाहिजे. आपली उदार भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. सुखदुःखाच्या लाटांवर आपण आता येऊन पोचलेलो असताना दुःखाचं परिवर्तन सुखामध्ये कसं होईल, आनंदात कसं होईल याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. कारण याच्या संबंधीचा एक शेर मी ऐकवतो. गम खुशियों में बदल जाएंगे, गम खुशियों में बदल जाएंगे, सिर्फ मुस्कुराने की आदत होनी चाहिए, सिर्फ मुस्कुराने की आदत हो जानी चाहिए. म्हणजे हसण्याची सवय जर लावून घेतली तर दुःख देखील बदलून जाईल. गम जे आहे ते कमी होऊन जातील निश्चितपणे. हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आता पती पत्नी हे एकमेकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी पण केला पाहिजे, आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जे आपण व्यतीत केलं पाहिजे. एखादी पत्नी आपल्या पतीला असं म्हणू शकेल, त्या संबंधीचा शेर आहे बघा. बस मेरी खुशियों में हिस्सेदारी कर लेना तुम, बस मेरी खुशियों में हिस्सेदारी कर लेना तुम, माझ्या आनंदात तू माझा हिस्सेदार होऊन जा, बस एवढीच मागणी आहे. तेरे सारे गमों की जिम्मेदारी मैं ले लूंगी, तेरे सारे गमों की जिम्मेदारी मैं ले लूंगी. म्हणजे बघा, माझ्या आनंदात जर तू हिस्सेदार झाला तर तुझ्या दुःखांचं जबाबदारी जी आहे ती सर्व मी घेईन. आता किती गमतीशीर सर बघा, आनंदात जो सहभागी होईल तो आनंदी होईल ना, मग त्याचे गम राहणारच नाही, त्याचे दुःख राहणारच नाही. आणि म्हणून ती म्हणते, माझ्या खुशियों में हिस्सेदारी बन जाना तुम, तेरे गमों की जिम्मेदारी मैं लूंगी. म्हणजे गम राहणारच नाही, ते जिम्मेदारीचा प्रश्न येणार नाही, जबाबदारीचा प्रश्न येणारच नाही. किती मजेशीर आहे. तू माझ्या आनंदात सहभागी हो म्हणजे तू आनंदी होशील. ठीक आहे ना, तुझे गम असतील ते मी स्वीकारेल. अशा स्वरूपाचा भाव हा असला पाहिजे किंवा असू शकतो. म्हणजे एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असू शकतो. आता आपल्या दुःखाचं कारण काय आहे, तर आपल्या आनंदाचा अभाव आहे. आपण हसण्याचा अभाव आहे, आपण हसत नाही, आनंदी राहत नाही, आणि त्यामुळे साहजिकच आपलं दुःख जे ते वाढतं किंवा चेहऱ्यावर दिसतं.
त्याच्या संमतीचा एक शेर मी ऐकवतो. परेशानियाँ हमें भी होती है साहब, परेशानियाँ हमें भी होती है साहब, पर मुस्कुराने की क्या जाता है, मुस्कुराने में क्या जाता है. म्हणजे परेशानियाँ आता सगळ्यांना असतात, म्हणून तो म्हणतो साहब परेशानियाँ तो हमें भी है, मुस्कुराने से क्या जाता है. म्हणजे आनंदी राहिलं तर काय तुमचं जात नाही, उलट वाढतं. आनंदाने आनंद वाढतो. म्हणून परेशानी, त्रास, तकलीफ, काळजी हे तर असणारच आहे, पण मुस्कुराने से, आनंदाने आपलं काही जात नाही. उलट आनंद जर वाढला तर परेशानियाँ दूर हो जाएगी निश्चितपणे. अशा तऱ्हेचा हा शेर आहे. म्हणून आपल्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. आता भूतकाळ असेल, लहानपणी आपण आठवतो कधी बालपण आपल्यासमोर उभं राहतं, बालपणाच्या गोष्टी उभ्या राहतात. त्यावेळा आपलं काळजी करणारं आईवडील होते, समजावणारे होते. समजा आपण रुसलो तर हा रुसवा काढणारे होते आपले आईवडील. मग ते चॉकलेट देऊन म्हणा, काहीतरी गोड बोलून म्हणा, असे समजावत होते. पण आत्ता आपण रुसू शकतो का? समजा वाटतं रुसून बसावं लहान मुलासारखं आज, वाटतं रुसून बसावं लहान मुलासारखं आज. पण आता या वयाची समजूत काढणार कोण आज? या वयाची समजूत नाही काढणार कोणी. आपणच आपली समजूत काढून घेतली पाहिजे, कारण आपण आता त्या समजदारीच्या पातळीवर आहोत म्हणून. त्यामुळे रुसण्याचा प्रश्न आता येत नाही. अशा स्वरूपाचं जीवन जे आहे ते टप्पे पार करत 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 आपण आलेलो आहोत. खूप विचार करतो आपण, निराळे विचार करतो. असं संशोधन झालेलं आहे की साधारणपणे माणूस 24 तास म्हणजे एका दिवसामध्ये 6,000 ते 12,000 विचार करतो. त्याच्यापैकी एका दिवसात 2,000पर्यंत विचार असतात. आणि हे विचार कसे असतात तर संशोधन असं झालं की 80% विचार हे निगेटिव्ह असतात, नकारार्थी असतात, आणि 20% फक्त पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी की सकारार्थी असतात. सकारात्मक विचार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानेच आनंद टिकून राहील, त्याच्यानेच समाधान टिकून राहील, त्याच्याने शांती टिकून राहील. आणि म्हणून आनंदी राहणं, चेहऱ्यावर आनंद राहणं, हसतमुख राहणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपले विचार जे आहेत त्या विचारांचं अवलोकन करून आपण निगेटिव्ह, नकारार्थी विचार जे आहेत ते कमीत कमी कसे होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता ठीक आहे, आनंदी करण्यासाठी देखील काही पथ्य पाळावी लागतात, काही विचार करावाच लागतो. तर एसपासून किंवा सपासून सुरू झालेले काही शब्द आहेत ते दिशादर्शक आहेत. हे विचार देखील दिशादर्शक आहेत. ते साधारणपणे 10 स्वरूपाचे विचार आहेत किंवा एसपासून सुरू झालेले शब्द आहेत. ते आपल्यापुढे मी थोडक्यात मांडतो. संयम हा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यावर संयम असला पाहिजे, आपल्या कुठल्याही कृतीवर संयम असला पाहिजे. कारण अति तिथे माती असं म्हटलं जातं. आणि म्हणून बोलताना संयम, वागताना संयम, राग आला कुणाचा तरीही संयम. हा संयम हा आपल्याला उदारता देईल, संयम आपल्याला शांतता देईल, संयम आपल्याला आनंद टिकून ठेवेल. म्हणून संयम हा हवाच. दुसरा शब्द आहे सुविचार. सुविचार म्हणजे चांगले विचार जे आहेत ते मनामध्ये आले की आपण चांगले होऊ शकतो किंवा आपला मनाची स्थिती आपली चांगली होऊ शकते. आणि मग आपण चांगले विचार पुस्तकांतून घेऊ शकतो, चांगले विचार दुसऱ्यांकडून घेऊ शकतो, चांगले विचार आपल्या स्वतःशीच निर्माण करून घेऊ शकतो. आता आपलं असं वय झालं नाही की आपण बदला काढला पाहिजे, बदला घेतला पाहिजे, वचपा काढला पाहिजे. असं आता आपलं ठोशाला ठोसा देण्याचं वय राहिलेलं नाही. आणि म्हणून आपले विचार जे आहेत ते अतिशय चांगले, दुसऱ्याचे भलं करण्याचे विचार असले पाहिजे, दुसऱ्याला आनंद देण्याचे विचार असले पाहिजेत. त्यातच आपण आनंद हा घेतला पाहिजे. हे भलेपणाचे विचार आपले निर्माण झाले पाहिजेत. स्वयंशिस्त ही लावून घेतलीच पाहिजे. आपण दैनंदिन जीवन जे जगत असतो, आपली दिनचर्या जी आहे ती स्वयंशिस्तीची असली पाहिजे. म्हणजे वेळच्या वेळी सर्व गोष्टी करण्याची असली पाहिजे. ही शिस्त म्हणजे घड्याळाप्रमाणे आपण ती
लावून घेतली पाहिजे, म्हणजे आपलं जीवन आरोग्य संपन्न राहू शकतं. कारण आपण केव्हाही उठा, केव्हाही बसा, केव्हाही जेवा, अशा तऱ्हेचे आपलं वर्तन जर असेल तर आजारपणाला आपण निमंत्रण देतो. म्हणून स्वयंशिस्त ही असली पाहिजे. पुढचा आहे संवाद. संवाद हा शब्द याच्यासाठी आहे की संवाद स्वतःशी आपण करतो तो आनंददायी असला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी असला पाहिजे. स्वसंवाद जो आहे तो आपल्याला आनंददायी करण्यासाठी काय काय उपयोगी पडू शकेल अशा स्वरूपाचा असला पाहिजे. आणि दुसऱ्याशी जेव्हा संवाद करतो, दुसऱ्याशी जेव्हा बोलतो, तो संवाद देखील अतिशय आनंददायी असला पाहिजे, सुखदायी असला पाहिजे, दुसऱ्यांना प्रेम देणारा असला पाहिजे, त्याचबरोबर आपलेपणा, स्नेह निर्माण करणारा असला पाहिजे. आपल्याजवळ संवाद करताना एक मृदूपणा पाहिजे. अशा स्वरूपाचा संवाद आपण करू शकतो, करायला हवा. त्यात पुढचा शब्द आहे सुहास्यवदन. आपला चेहरा आनंदी असला पाहिजे. चेहरा जर आनंदी असेल तर आपली कितीतरी कामं सहजपणे होऊ शकतील. पण चेहरा जर दुःखी असेल, कष्टी असेल, तर आपली कामं अडथळे निर्माण होतील त्याच्यामध्ये. म्हणून आपला चेहरा आनंदी असेल तर आपल्या पेशी आनंदी होतील. आपल्या पेशी आनंदी झाल्या तर आपलं शरीर आनंदी होईल. आपलं शरीर आनंदी झालं तर जीवन आनंदी होईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढचा शब्द आहे सावकाश. आता प्रत्येक गोष्ट सावकाशपणे केली पाहिजे. पायऱ्या चढायच्या आहेत, मन म्हणतं सहज चढून जाऊ, नाही चढू शकत आपण, आपल्याला तो जाऊ शकतो. म्हणून सावकाश. प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराच्या गतीप्रमाणे जायला पाहिजे, मनाच्या गतीप्रमाणे नाही. गात्रांची आपली जी अवस्था असेल, शरीराची जी अवस्था असेल, त्याप्रमाणे सावकाशपणे आता आपल्याला काही गोष्टी स्वीकारणं आवश्यक आहे निश्चितपणे. तर ही सावकाशीने चालणं किंवा सावकाशीने काही गोष्टी करणं, काही कृती करणं हे आता आवश्यक झालेलं आहे. संगत. संगत ही पुस्तकांची असेल, संगत मित्रांची असेल, संगत निळ्या प्रकारची असू शकते, संगती असू शकते. आपल्या आत्म्याशी आपली संगत असते. ती संगती जी आहे ती चांगली असायला पाहिजे. चुकीची संगत केली तर चुकीचा परिणाम होईल आपल्या शरीरावर, मनावर. म्हणून संगती ही नेहमी चांगली असली पाहिजे. भाषण आपण ऐकायला जातो, चांगलं सकारात्मक भाषण असेल तर आपल्याला आनंद होईल. ते जर आपल्याला त्रासदायक असेल तर ते आपल्याला मनाला पण त्रास देईल. म्हणून संगती ही नेहमी चांगली असावी. स्वच्छता असावी. म्हणजे ती व्यक्तिगत स्वच्छता तर असायलाच पाहिजे, यात काही शंका नाही, कारण ती आरोग्याशी निगडीत आहे. म्हणून आपण स्वच्छता बाळगताना नीटनेटकेपणा, टापटीपपणा हा आपला असलाच पाहिजे. आपलं वय झालं, कसेही राहू, गबाळे राहू, असंच असून हे ठीक नाही ना. आपण व्यवस्थित टापटीप राहावं, छान राहावं, मस्त राहावं, आनंदी राहावं. तर राहण्यात देखील आपण आपले ही स्वच्छता जी आहे ती बाळगली पाहिजे. भोवतालची स्वच्छता जी आहे ती बाळगली पाहिजे, झाली पाहिजे. म्हणजे आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकेल. निराळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होणार नाही. पुढचा शब्द आहे संधी. आपल्याला संधी मिळते कारण आपल्याला वेळ मिळतो. त्या संधीचा आपण सदुपयोग केला पाहिजे. आपला छंद जोपासला पाहिजे या संधीने. एखादी परीक्षा दिली पाहिजे, काय बिघडतं. अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे, काय बिघडतं. त्यामुळे ही संधी जी आहे ही संधी आपण घेतली पाहिजे. निर्णय कामांसाठी राहून गेलेली कामं असतील आपली ती पूर्ण केली पाहिजेत. तर ही संधी जी आहे ती आपल्याला मिळालेली जी आहे ती आपण पूर्ण केलेली पाहिजे. हे निराळे छंद जोपासले पाहिजेत. आता मी देखील या 75व्या वर्षी आता मागच्या महिन्यातच एक संधी घेतली. 1 ते 18 गीतेचे अध्याय जे आहेत तो कोर्स केला आणि इस्कॉनने मला प्रमाणपत्र पण दिलं. इतकंच नव्हे तर मी MA योगशास्त्राची परीक्षा जी आहे ना 2 वर्षापूर्वी दिली. MA योगशास्त्र झालं. निराळ्या प्रकारचे कोर्सेस करत राहा, आनंद मिळतो. ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल ते छंद जोपासावेत, त्या कृती कराव्यात किंवा ते कोर्सेस करावे, त्या परीक्षा द्याव्यात. त्यामुळे संधी ही घेतली गेली पाहिजे. पुढचा शब्द आहे शांतता. शांतताची म्हणजे मनात शांतता असली पाहिजे. मन शांत केव्हा होईल? ज्यावेळा अशांती आपली दूर होईल, त्यावेळा आपले कष्ट दूर होतील, त्यावेळा आपला त्रास दूर होईल, त्यावेळा मन शांत राहील. आणि मन अथांग असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. शांत असलं पाहिजे मन. ज्यावेळा आनंदी असू त्यावेळा शांत असू. ज्या आपल्या चेहऱ्यावर आनंद असेल त्यावेळेस आपण शांत असू. आणि आपली शांतताची ती ढळून येता कामा नये. कारण आपले असं अनेक प्रसंग निर्माण होतात कुटुंबामध्ये, बाहेर. आपली अशांती घालवणारे, राग निर्माण करणारे, संताप निर्माण करणारे नाही.
आपण तो राग घालवायला पाहिजे. आपण शांत राहायला पाहिजे, शांतता टिकवून ठेवली पाहिजे. शांतता टिकवून ठेवली, शरीर शांत राहील, अवयव शांत राहतील, मन शांत राहील, पेशी शांत राहतील, प्रसन्नता शांततेने आपल्याला वाढवता येईल. आपण असं शांत असलं पाहिजे, तशी शांतता टिकवून ठेवली पाहिजे. तशा तऱ्हेने आयुष्याच्या प्रवाहामध्ये आपण एका किनाऱ्यावर येऊन पोचलेलो आहोत. आयुष्यभर आपण काबाड कष्ट केले, संसारासाठी जे जे करायचं होतं ते सर्व कष्टाने केलेलं आहे. मुलांचं आयुष्य आपण उभं केलेलं आहे आपल्या या कष्टातून. त्याचबरोबर काही वेळा चांगला प्रतिसाद मिळतो आपल्याला, काही वेळा प्रतिसाद मिळतही नाही. पण आपण आपली शांती ढळू देता कामा नये. रस्त्यावरच्या विजेच्या खांबासारखे आपण ऊन, वारा, वादळ, पाऊस हे सहन केलेलं आहे आणि प्रकाशच देत गेलेलो आहोत. आपण समाजाला प्रकाश दिला आहे, आपण कुटुंबाला प्रकाश दिलेला आहे. अशा तऱ्हेचे आपण या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, प्रतिसाद नाही मिळाला चांगला तरी आपलं शांतता आणि शांती किंवा आनंद ढळता कामा नये. आपण या टप्प्यावर देखील आनंदी राहिलं पाहिजे आणि काही कामाची अतिशय वेळच्या वेळेशीर केली पाहिजे, वेळेवर केली पाहिजे. कारण वेळेवर कामं करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आपल्या शरीराच्या दृष्टीने, आपल्या आनंदी राहण्याच्या दृष्टीने. बघा, औषधं वेळच्या वेळेस घेतली पाहिजे. सकाळी उठणं आणि झोपणं वेळच्या वेळीच केलं पाहिजे. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी वेळच्या वेळीच केल्या पाहिजे. ज्यांना कोणाला मृत्यूपत्र लिहायचं असेल त्यांनी वेळच्या वेळीच ते पूर्ण करायला पाहिजे. आपलं अकाउंट एकट्याचं असेल तर जॉईंट अकाउंट करून घेतलं पाहिजे, ते पण वेळच्या वेळीच केलं पाहिजे. आपला आहार हा देखील वेळच्या वेळीच घ्यायला पाहिजे. आहारामध्ये आपली पथ्य जी आहेत ती सांगितलेली आहेत ती घेतली गेली पाहिजे. म्हणजे तिखट, तेलकट फार खाता कामा नये. साधा आहार असला पाहिजे, आपल्याला माहिती आहे. तो वेळच्या वेळेस घेतला गेला पाहिजे. त्याची वेळ ठरवली पाहिजे आपण. आपला व्यायाम जो आहे म्हणजे मग योगासनाच्या रूपात असेल, प्राणायामाच्या स्वरूपात असेल, सायकलिंग असेल, चालणं असेल, हे देखील आपण वेळच्या वेळेशीर करायला पाहिजे. त्याच्यासाठी वेळ हे ठरवून घेतली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. कारण प्राणायाम, योगासनं जी आहेत अनेक गोष्टींवर उपचार, आपल्या अनेक दुःख दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. अनेक आजार देखील योगासनांनी, प्राणायामाने, ओंकार जपाने हे बरे होऊ शकतात. काही लोक पारायण करत असतील, वेळच्या वेळेस त्यांनी करावं ती पारायणं देखील जी आहेत ती. काही संशोधन करत असेल, वेळच्या वेळेस करावं निश्चितपणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळच्या वेळेत जर पार पाडल्या तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान किंवा शांती अशा स्वरूपाची मिळू शकते. म्हणून आपली कामं या वेळेत पार पाडावीत. त्याच्यामुळे एक समाधान निश्चितपणे हे मिळतं. तर बघा, सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आपला आनंद असायला पाहिजे. आपला आनंद चेहऱ्याला जर असेल तर आपल्या पेशींना आनंद होतो. कारण पेशींना मन आहे आणि पेशींना स्मृती आहे हे देखील संशोधनात आढळून आलेलं आहे. मनशक्ती केंद्रात मी हे ऐकलेलं आहे. त्यामुळे आपल्या पेशी आनंदित ठेवल्या तर आपलं शरीर, आपले अवयव हे आनंदित होतील. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावर आनंद ठेवायला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन आपण आनंदित करू, आपलं शरीर तर आनंदी करू, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समोरचे देखील आनंदी होतील. त्यांनाही आपण आनंद देऊ शकू. त्यांच्या दिनचर्येत फरक निश्चितपणे आपण करू शकू. त्यामुळे आपण आनंदी असलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की 60 ते 80 हे वय हे क्रिएटिव्हिटीचं वय असं संशोधन झालेलं आहे. नवनिर्माणाचं वय आहे. म्हणून त्यामुळे या वयामध्ये आपल्या या टप्प्यावर आपण नवीन निर्माण काहीतरी निश्चित करू शकतो. निश्चितपणे परीक्षा देऊन काही पास होऊ शकतो किंवा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो, संशोधन करू शकतो, नवनवीन उपक्रम करू शकतो. मग ती चित्रकला असेल म्हणा, संगीत असेल म्हणा, अशा निर्णया तऱ्हेने आपण नवीन गोष्टी करू शकतो, दीर्घ प्रवास करू शकतो, त्याचबरोबर कोर्सेस करू शकतो. तर हे क्रिएटिव्हिटीचं हे वय असल्यामुळे आपल्याला नवीन नवीन चांगल्या गोष्टी घडवता येतील, करता येतील. अगदी मूर्ती देखील घडवता येऊ शकेल ज्यांना आवड असेल त्यांनी. तर हे वय जे आपलं आहे क्रिएटिव्हिटीचं आहे. त्याच्यात या क्रिएटिव्हिटीने आनंद घ्यावा. जे आपल्याला निर्माण करता येईल त्यातून आनंद घ्यावा निश्चितपणे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला आनंद घेता येईल
की ज्या घरामध्ये आपण सहजपणे आनंदाच्या गोष्टी करू शकतो. घरात घरकामाला मदत करणं, गार्डनिंग करणं, रोपांना पाणी देणं, किंवा नातवंडांशी खेळणं, किंवा भाषण ऐकणं, चांगलं भाषण देणं, हे देखील छानपणे आपण भाषण देऊ शकतो. त्याच्यानंतर चांगले चांगले व्हिडिओ पाहू शकतो. हल्ली गुगलवर तर काय किती ज्ञानाचा खजाना भरलेला आहे. त्या खजान्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण वेचू शकतो, निश्चितपणे वेचू शकतो. कारण माहितीचे कितीतरी गोष्टी या गुगलवर आता उपलब्ध आहेत. ते वाचणं हा एक छंद होऊ शकतो. आणि तो आनंद जो आहे तो आपल्या शरीरात आपण पाझरू शकतो. तो पाझरत गेला की आपलं शरीर देखील आनंदी होऊ शकतो. तो उतरायला पाहिजे आनंद, तो शरीरात उतरायला पाहिजे, पाझरायला पाहिजे आणि तो साठायला देखील पाहिजे. तर असा साठवणूक जर केली त्याची, तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आनंद आपण घेऊ शकतो, मिळवू शकतो. मग तो वाचन असेल, दोस्तांमध्ये रमणं असेल, ड्रायव्हिंग असेल, निराळे छंद असतील, अशा तऱ्हेने आपण आनंद घेऊ शकतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राणायाम, योगासनात आपण आनंद घेऊ शकतो. ओंकार जप असेल त्यात आनंद घेऊ शकतो. हे कशासाठी? तर स्नायूंना आपण एक प्रकारे शरीर संस्थांना कार्यक्षम करत असतो. आपल्या शरीर संस्था आत्ताच थोड्याशा सैल झालेल्या आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की बाबा स्नायू थोडेसे कमकुवत झालेले आहेत. पण ते कमकुवत झालेल्या स्नायूंना व्यायाम, प्राणायाम, योगासनं याच्याने परत कार्यक्षम करू शकतो आपण. कारण त्याला सराव पाहिजे, सवय पाहिजे. एक दिवस करून चालणार नाही. सूर्यनमस्कार घालत असाल, दररोज 10 सूर्यनमस्कार घालणे इतपत आपलं शरीर जर असेल तर 10 सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. पण ज्यांची पाठ दुख असेल, कंबर दुख असेल, तर त्यांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी ते करायला नको. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सूर्यनमस्कार घालावे, दररोज 10 पुरेसे आहेत. ते छानपैकी आपण आनंदाने अशा तऱ्हेने ते करू शकतो. आहाराची काळजी घ्यावीच, मग अशी सांगितलंच होतं. आता आहाराची काळजी घेताना शक्यतो साखर वगैरे टाळावी. आता नॅचरोपॅथीमध्ये आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की 4-5 प्रकारची विष आहेत. म्हणजे साखर विष आहे, म्हणजे अतिरिक्त वापर केला तर. मैदा विष आहे, मीठ विष आहे, डाळडा विष आहे, पॉलिश केलेला तांदूळ उपयोगाचा नाही. अशा तऱ्हेची जी काही विष सांगितलेली आहेत ती अतिरिक्त वापर केल्याची विष आहेत. ती माफक प्रमाणात आपण घेतली तर काही विष होऊ शकत नाहीत. परंतु साखर ही जवळजवळ 22 केमिकल्सची असते, त्यामुळे त्याच्याऐवजी गुळाचा वापर करणं तर केव्हाही चांगलाच. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी आता टाळायला देखील पाहिजे, म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर वेळच्या वेळेस आरोग्याची तपासणीही केली पाहिजे. आपल्याला त्रास होत असेल तर तपासणी ही निश्चितपणे करून घेतली पाहिजे. म्हणजे कारण कळलं पाहिजे आपल्याला आणि ते कारण दूर केलं पाहिजे. आपलं मन आकाशा एवढं मोठं केलं पाहिजे, इतकं मोठं व्यापक मन करावं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व व्हायचं नाही. आपण आपली गुंतवणूक करायची नाही मनाची. छोट्या गोष्टीमध्ये मन गुंतवलं आणि ती जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्रास देईल ना. म्हणून या त्रास देणाऱ्या गोष्टींमध्ये आपण अजिबात मन गुंतवायचं नाही. मन आपलं शांत ठेवायचं, व्यापक ठेवायचं, मोठं ठेवायचं. छोट्या गोष्टी होत राहतील. कशाला आपण लक्ष द्यायचं त्याच्याकडे. योग्य वेळी आपण ठीक आहे ना, मुलाला अधिकार देऊन टाका, योग्य वेळी सुनेला अधिकार देऊन टाका. काय होतं मायाने असं होतं ना की सुटत नाही ना, आपल्या हातून सुटत नाही. निष्ठच चाललंय असं आपल्याला वाटायला लागतं. पण काही नाही, योग्य वेळी ते करायलाच पाहिजे ना. आपण योग्य वेळी द्यायलाच पाहिजे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत. त्यात त्यांनाही आनंद आहे, आपल्यालाही आनंद आहे. शेवटी त्यांचा आनंद आपला आनंदच आहे ना. आणि म्हणून या गोष्टी देखील आपण लक्ष देऊन करायला पाहिजे. मग जीवन जगताना अतिशय रसपूर्ण, अतिशय आनंदाने, मौजमजेने आपण ते घालवलं पाहिजे, पथ्य पाळली पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आनंद हा सदैव आपण घेतला पाहिजे. आता जीवनात आनंद निर्माण होईल याच्या संबंधीच्या तुकाराम महाराजांच्या पंक्ती ज्या आहेत, ओळी ज्या आहेत त्या बघा अशा आहेत. आनंदाच्या डोही आनंद तरंगे, आनंदाच्या डोही आनंद तरंगे. आनंदाचा डोह कुठला? आपलं मन हे आनंदाचा डोह आहे. आणि त्याच्यावर तरंग उमटतात, म्हणजे कुठले आनंदाचे तरंग उमटतील. म्हणजे आपण जे बोलू ते आनंदाचे तरंग, म्हणजे आनंदीच बोललं पाहिजे, आनंद मिळेल असं बोललं पाहिजे, आनंद होईल असं बोललं पाहिजे. म्हणजे आनंदाच्या डोहातून आनंदाचे तरंग उठतील, आपल्या विचारातून तरंग उठतील, आपल्या बोलण्यातून तरंग उठतील. ते हे तरंग जे आहेत ते आनंदाचे उठतील. केव्हा? ज्यावेळा आपल्या मनातला डोह आनंदाचा राहील त्यावेळा. म्हणून आनंदाच्या डोही आनंद तरंगे. आणखी दुसरं त्यांचं विधान आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. तुकाराम महाराजच म्हणतात, मन करारे प्रसन्न. मनाला प्रसन्न करा,
सर्व सिद्धी मिळतील. सिद्धी आध्यात्मिक दृष्ट्या जरी शब्द वापरला असेल तरी सिद्धी हा शब्द म्हणजे सर्व गोष्टी मिळतील. सर्व गोष्टी आपल्याला केवळ मन प्रसन्न करून मिळतील, मन आनंदी करून मिळतील. सर्व सिद्धींचे कारण, सर्व गोष्टींचे कारण काय आहे? आनंद. सर्व सिद्धींचे कारण किंवा मन प्रसन्न करणं. तर मनाला प्रसन्न ठेवा, मन प्रसन्न करा, असं तुकाराम महाराज म्हणत असतात. शिवाय ज्ञानेश्वराने देखील सांगितलेलं बघा, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन. तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्यातले तिन्ही लोक जे असतील त्यांना मी आनंदे करीन. त्यांना मी काय करीन? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदाचा करीन. अवघाची संसार, संपूर्ण संसार या ठिकाणी विश्व म्हटलेलं आहे. संसार या ठिकाणी ज्ञानेश्वरांचा संसार म्हणजे विश्व, जग, हे तिन्ही लोक मी आनंदी करीन. आता बघा केवढी मोठी झेप आहे या ज्ञानेश्वरांची. मी संपूर्ण विश्वाचा संसार, संपूर्ण विश्व मी आनंदाने भरून टाकेन, तिन्ही लोकांना भरून टाकेन आनंदाने. आपण एवढा तरी विचार करायला पाहिजे, मी आनंदी होईन, माझा संसार आनंदी करीन, माझ्या भोवतालचं जग मी आनंदी करीन, माझ्या भोवतालची मंडळी मी आनंदी करीन. एवढं तरी आपण ज्ञानेश्वरांच्यापासून शिकायला पाहिजे. म्हणून अवघाची संसार म्हणजे अवघाची माझं मन जे अवघाचे माझे मन मी आनंदी करीन, सुखाचे करीन, असं त्यांच्यापासून घेतलं पाहिजे. असं जर केलं तर कुठलाही ताणतणाव आपल्यावर राहणार नाही. कुठलाही ताणतणाव आपल्यावर राहणार नाही. आपण आनंदी राहू, आपलं जीवन आनंदी राहील. आता बघा, ताणतणाव राहणार नाही. एक शेर असा आहे, म्हणजे शेर आहे, जिस दिन आपने अपने जिंदगी को खुलकर जी लिया, जिस दिन आपने अपने जिंदगी को खुलकर मोकळेपणाने आनंदाने जी लिया, जगलात तर बस वही दिन आपका है, बाकी तो सिर्फ कैलेंडर की तारीखें है. बस वही दिन आपका है. तोच दिवस आपला आहे ज्या दिवशी आपण आनंदाने जगू, खुलकर जीवू, मोकळेपणाने जगू, तो दिवस आपला. बाकी कॅलेंडरच्या तारखा. मग आपल्या कॅलेंडरच्या तारखांकडे लक्ष द्यायचं आहे की आपण आनंदी राहण्याकडे लक्ष द्यायचं आहे, हे आपण बघायला पाहिजे. मग जो दिवस आपला आहे तोच दिवस पुन्हा पुन्हा यावा, या दृष्टिकोनातून आपण आनंदी राहायला पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगू शकेल आपल्या सगळ्यांना विनंती करून की छोटी सी जिंदगी है, हंस के जी